अनेक दिवस झाले पोरीचं लग्न करून, पोरगी नेमकी राहते कशी सासरी बापाने पाहिलंही नाही का. माणसावर विश्वास होता बाबाचा. आणि एक दिवस काहीतरी काम आहे म्हणून बाप त्या भागात गेला आणि पोरीच्या घरी गेला. कंपनीत इंजिनियर म्हणून बापाने लग्न लावून दिलं होतं पोरासोबत. का नोकरीला आहे पोरग चांगलं, पुणे मुंबई सारख्या सिटीत राहत आहे. लग्न लावून दिलं बापाने. आणि ते पोरग टेम्पररी काम करायचं. इंजिनियर म्हटले, खोटं नाटं बोलले सगळे. आणि पोरग जसं लग्न झाले 2 महिने राहिलं, जसं गावाकडे आले ना पुन्हा जाईच ना कामावर. पिऊन यायचं, बाहेरून आलं की बायकोला मारहाण करायचं. आज तर केसाला धरून मारलं होतं त्याने. केसाला धरलं, भिंतीला डोकं आदळलं. तुम्हाला काय वाटलं महिला मंडळ? शिकले म्हणजे काही फार हुशार होतात का? काही काही जितके शिकले तितके हुकले. तुमच्या वागण्या बोलण्याचा शिक्षणाचा काही संबंध नसतो. कधी कधी न शिकलेल्या माणसाची वागणूक चांगली असते. आणि कधी कधी जितके पुस्तकं शिकतात तितके हुकतात. कधी कधी काही काही वाया जातात. पहा तुम्ही, काही वागण्या बोलण्याचा काही सेन्स नसतो कोणाला. काही नाही, लोकांसमोर चांगलं राहायचं फक्त. आज केसाला धरून त्याने भिंतीला डोकं आदळलं होतं. आणि तेवढ्यात बाप त्या भागात गेला म्हणून पुरीकडे चक्कर मारावी. गाडी वाजली दारात. कुणीतरी सांगितलं तुझे वडील आले. केस विस्कटलेले, रडू रडू डोळे सुजलेले. तशीच गेली बाथरूम मध्ये. तोंडावून पाणी मारलं, केस आवरले. पाण्याचा ग्लास घेतला आणि बापासमोर आली. वडिलांनी पाणी घेतलं, चहा घेतला. बाळ वरीस न तू? कधी येतेस माहेरी? का चलती आज माझ्यासोबत? नको पप्पा, घरी काम आहेत आमच्या खूप. हे जातात बाहेर कामावर, सासरे जातात, सासूबाई आजारी असतात, आणि घर कोण पाहिल मग? काय जात असते पहा तुम्ही स्त्रीची. मला असं वाटतं की पुरुषाला जर नांदायचं असं आपल्याकडे काय काढलं असतं. मला असं वाटतं तुम्ही हळद फिटुस्तवर बी एकत्र राहिले असते का नसते? डेंजर लोक आहे, तरी तुम्ही त्यांना किती नावं ठेवतात. किती वाईट वागू द्या, पण तिची जात इतकी निर्लज्ज असते स्त्रीची. बरोबर आहे ना? बरोबर आहे ना? काय निर्लज्ज जात असते पा. किती त्रास झाला, नवरीने किती त्रास केला. तिला कधी कधी वाटतं आत्महत्या करावं, पण घर सोडायचा विचार करत नाही ती. काय जीव अडकलेला असतो तिचा, भांड्या कुंड्यात नाही. कधी शब्दाने नीट न बोलणाऱ्या माणसाचा जीव अडकलेला असतो तिचा. बापाच्या समोर आली. नवऱ्यानं मारलेलं आहे पण सांगत नाही बापाला. पप्पा तुम्ही जेवणार का? म्हणे नाही, माझं काम थोडंस आहे. 1-2 तासाने येता येता आलो तर येईन, नाही तर मग तिकून तिकडच जातो. बापाने चहा घेतला, निरोप घेतला इचन. बाप आल्या पावली परत निघाला. बापाला जाताना पाहिलं, पुन्हा आला हा. आणि पुन्हा जे मागून हिच्या पाठीत लात बुक्क्या मारायला सुरुवात केली. दार लावून घेतलं का आवाज जाईन बाहेर. काही म्हणली का तू तुझ्या बापाला? काही सांगितली का? ती म्हणे नाही हो, तुमची शपथ, देवाची शपथ, मी काहीच नाही म्हणली. खरं सांग, सांगितलं ना तू? दाखिला असेल ना, मारलेली वळ आलेली दाखवले असतील ना तू? नाही हो, देवाची शपथ, मी काहीच नाही सांगितलं. गाडीवर बसून चालला हा. गावाच्या बाहेर आला. शेजारचा माणूस दिसला म्हणून रामराम घातला. शेजारच्या माणसाने याची गाडी अडविली आणि याला म्हणले, पाहुणे, आमच्या बोलण्याचा कदाचित तुम्हाला राग येईल. पुरीची भावकी येत ना आम्ही, आमच्या बोलण्याचा राग येऊ द्या. पण पोरगी एवढीच जड झाली होती तुम्हाला, तिकडे विहिरीत ढकलून द्यायची असती. खाटकाच्या दारात कशाला बांधली हो गाय? हा म्हणे मी समजलं नाही नेमकं झालंय काय. किती मारतय ते पोरीला, किती मारतय. 4 दिवसातून मारतय. आम्ही सोडायला जातो पण आम्हाला शिव्या देतय. भावकी येत ना आम्ही. कधी कधी चांगलं केलेलं दिसत नाही, पण भावकी नेहमी जळकी, भावकी नेहमी वाईट वागणारी अशीच दाखवली. पहा तुम्ही, महाभारत म्हणजे काही नेहमीच घडत नसतं. आम्ही सोडायला जातो, तो सकाळी सोडवायला गेलतो आम्ही. तुम्ही याच्या आधी पोरीनं मार खाल्ला. तुम्हाला काही म्हणली नाही का ती? बाप म्हणे कार्टी, शब्दानं बोलली नाही मला, काही शब्दानं नाही बोलली. अहो घेऊन जा पोरगी तुमची,
पोरगी सासरी नांदली पाहिजे, पण एका दिवशी फटका लागला, लेकरू मेलं, जशी राहील ना तशी घरी घेऊन जा तुमच्या ती. जाऊ द्या, भावाचे भांडे घासले तर घासले, घेऊन जा घरी तिला. पण असं खाटकाच्या दारात कशाला बांधताय तिला? किती पियतय हो, किती मारतय ते. एका दिवस लागला डोक्यात मार, मेलं, गेला जीव. किती त्रास सहन करताय ते लेकरू. आमच्या पोटात तुटतं पण घरच्याला काहीच वाटत नाही. घेऊन जा ते लेकरू घरी तुमच्या. आल्या पावली बाप परत निघाला. इकडे दार लावून मारत होता बायकोला. बापाची गाडी वाजली, बापानं दार ठोठावलं, मागच्या दाराने निघून गेला. पुरीनं दार उघडलं, केस गळ्यात आलेले, डोळे सोजलेले रडून रडून, तोंडाला वळू उमटलेला, पाठीत वळू उमटलेला. जसं बापाला पाहिलं पुरीनं, एखादा वासरू जसं गाईला पाहून दुरून पळत यावं हंबरत, पोरगी पळत आली, बापाच्या गाड्याला बिलगली. बापानं पोरीचे केस सावरले, तोंडावून हात फिरवला, तिच्या पाठीवून हात फिरवला. पण पोरगी अंग चोरत होती, पाठीला मार होता ना तिच्या. खूप मारतो का ग नवरा, खूप मारतो. रडत होती पोरगी, बोलताच येईना तिला. आता पण मारलं ना, मी यायच्या आधी सकाळी पण मारलं होतं ना. पोरगी रडत होती नुसती, शब्द बोलत नव्हती. खूप मारतो ना बाळ, इथं नाही ठेवणार मी तुला, इथं नाही ठेवणार. सकाळी येऊन गेलो ग बाळा, आता मला कळाली बातमी म्हणून परत आलो. आणि आता जर धरलं नसतं तर त्याने तुला मरेपर्यंत मारलं असतं. काय राक्षसी, देवाने माणसं म्हणूनच जन्माला घातलेत ना. काय हैवानी का राक्षसी हा? त्याच्या मनात काही दयामय आहे का नाही? आता दिसू दे त्याला. कोयतानच तोडतो त्याला म्हणे. बाप पळत होता आणि पोरगी त्याला धरत होती. नको पप्पा नको. कार्टे, सकाळी येऊन गेलो, शब्दानं बोलली नाहीस तू. सकाळी जर म्हणली असतीस ना, त्याचा बेतच पाहिला असता. माणसं जमवली असते, फोन केला असता गावाकडे, गाडी भरून माणसं आणली असते, याच्या हातापायाचे तुकडे तुकडे केले असते. एका शब्दानं बोलली नाहीस तू. विश्वास नव्हता का बापावर? काय ओरडलं असतो का तुला? नाही पप्पा, मी सकाळी सांगितलं असताना, एक तर तुम्हाला शुगर आणि बीपीच्या गोळ्या चालू आहेत, त्याच्यात माझ्या 2 भावांची लग्न राहिली. आणि पप्पा सकाळी तुम्हाला काही म्हणले असते ना, तुम्ही माझ्या घरचं पाणी घेतलं नसतं, चहाही घेतला नसता. आणि मी जर सांगितलं तर टेन्शनने तुम्ही, मला वाटलं की तुम्ही कामानिमित्त बाहेर जाणार, तिकडं जर चक्कर येऊन पडले तो कोण पाहिल माझ्या बापाला? आम्हाला चक्कर येईन म्हणून कार्टे एवढा ढोरासारखा मार खातीस तू. ठेवणार नाही मी तुला आता. घेऊन जातो, चल. म्हशीची शिंग काही म्हशीला जड नसतात. माझी विनंती असेल माझ्या ताईंनो, मी बऱ्याचदा म्हणते, श्री पोरगी बापाने एक तर नांदलेली ऐकावी, नाहीतर स्वतःच्या घरात मेलेली ऐकावी. पण एक विनंती असेल, पोरगी जावयाच्या हाताने हानमार करता जर मेली तर याला नांदणं म्हणतात का? याला नांदणं म्हणतात? हे पा, सगळीच माणसं सारखी नसतात, सगळीच वाईट नसतात. आणि मी ज्यांच्या विषयी बोलते ते चांगलेत म्हणून बोलत नाही, ते वाईट आहे म्हणून बोलते. बऱ्याचदा दोष फक्त पुरुषाकडेच असतो असंही नाही, आणि बऱ्याचदा दोष फक्त स्त्रीकडेच असतो, मी असंही म्हणत नाही. माझी विनंती असेल घरातल्या सगळ्या सासवांना, कुणाची मुलं पिऊन येत असतील, कुणाची मुलं वाईट वळणाला लागत असतील, तर आल्यानंतर ते गरीब बायकोला जर मारहाण करत असतील, नवऱ्याच्या आणि बायकोच्या भांडणात कोणी पडू नये. पण अशी भांडणं ही तुम्हाला सोडवावी लागतात, सोडवली पाहिजे. तुम्ही हानमार पोरगा करत असेल, दुसऱ्याचं लेकरू तुमच्या भरोशावर त्या बापाने आपल्या घरात दिले, तो ऐकत नसेल ना, तर निबार कान फटीत मारली पाहिजे त्याच्या बापानं. त्याच्या तुमचा अधिकार आहे, तुम्ही जन्म दिला ना. लोकाच्या लेकराला ते मारतय, लोकाच्या लेकराला मरणाच्या दारात त्यांनी उभं केलंय. आणि तुम्ही जर दुरून मजा पाहत असाल तर अशाच सासू सासऱ्यांच्या म्हातारपणामध्ये हाल होतात, जे तारुण्यात सून आणि लेकाची मजा पाहतात, मजा घेतात.
आपल्या लेकीला जर जावयाने मारलं तर आपल्याला किती त्रास होईल. ते कोणाचं लेकरूच आहे ना. ती पोरगी म्हणली पप्पा नका नादी लागू यांच्या, काय होईल. कोर्टात गेल्यानंतर पिढ्यानं पिढ्या केस चालू राहील ना. कुत्र्याचं शेपूट नळीत किती घातलं ते वाकडेच राहणार आहे ना. अशा दलिंदारांना कशाने अक्कल येणार आहे. तुम्हाला नाही ना पटत यांच्या दारात, मला घेऊन चला. मी शिकलेली पप्पा, कुठे 10-15 हजार रुपये महिना तर कुठे गेलाच नाही. मला काम करून खाई, मला घेऊन चला. तुम्ही मला डोळे झाकून विश्वास ठेवून या घरात दिलं. तुमची काय चुकी होती. माझं नशीब फुटकं होतं ना. तुम्ही शिकलेला पाहिलं होता, जमीन जुमला पाहिलं होता. तुमच्यावर मी नाही रुसले पप्पा, मी तुमच्यावरही रुसले नाही. मी शिकलेली होते खरं तर मला न्याय भेटायला पाहिजे होता, पण माझं नशीब फुटकं. पिदडा मिळाला माझ्या पदरात. मी दोष तुम्हाला देत नाही, मी दोष माझ्या सासरच्यांना देत नाही. मी दोष देते त्याला ज्याने खोटं बोलून माझी सोयरी केली. वाटोळं झाल्याशिवाय राहणार नाही त्या माणसाचं, वाटोळं झाल्याशिवाय राहणार नाही. विनंती असेल इथून पुढे सोयरी करताना सतसत विवेक बुद्धीने सोयरी करत जा. मुलगा चांगला आहे ना, चांगला म्हणून सांगत जा. आणि विनंती असेल हा माझी, मी दोन्ही बाजूनी बोलते. पोरगा चांगला असेल तर एखाद्याची लेकबाळ त्याच्या घरात द्या. आणि दुसरी गोष्ट, पोरगी पण वागणुकीनं चांगली असेल तर ती एखाद्याच्या गाड्यात बांधा. नाही तर 17 जणांसंग पळून गेलेली पोरगी एखाद्या सज्जन माणसाच्या घरात द्यायची नाही. आता वाजवा टाळ्या. ह्या भाकड कथा नाही सांगत मी तुम्हाला. अशा किती पोरी दाखव तुम्हाला. लग्न होईना म्हणून हुंडे देऊन आणले त्यांनी, आणि इति जातीला गेल्या सोन्यासहित फरार झाल्या. त्या शोध घेतला तर आई बाप खोटे निघाले, शेजारी पाजारी बी खोटे निघाले. पण असं काय एक लग्न केलं काय ह्या पोरीने. त्यांची टोळीच आहे ती. लग्न करायचे, माणसं फसवायचे, सोनं घ्यायचं, पैसे घ्यायचं आणि पळून जायचं. आपल्याकडे तो प्रकार नाही, पण पुण्या मुंबईकडे पाहतो मी, मोठमोठ्या शहरांमध्ये हे प्रकार आहेत. पैसे देऊन लोक पोरी आणतात, पैशासहित सोन्यासहित फरार होतात. त्या आई वडील बी खोटे, नाते गोते खोटे, सगळंच रॅकेट आहे. ह्या टोळ्या निघलेल्या आहेत.